श्लोक 17. यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. अर्थ, जो आत्म्यामध्ये रमतो, आत्म्यानेच तृप्त होतो आणि आत्म्यातच संतुष्ट राहतो, त्याला कोणतेही कर्तव्य शिल्लक राहत नाही. ज्ञानदेवानी पुढील 2 ओव्यात ह्याचा अर्थ सांगितला आहे. देखे असतेनि देह धर्मे, एथ तोची एकूण लिंपे कर्मे, जो अखंडितची रमे आपण याची. आणि जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यू देखे जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा. विवरण. या आधीच्या श्लोकात भगवंत सांगतात की जो विहित कर्माचे आचरण करीत नाही, तो पुरुष पापमयच असतो, त्याचे जीवन निष्फळ होते. आणि अशा विहित कर्म न करणाऱ्या पुरुषाला ज्ञानदेव गावंढेगा असे म्हणतात, म्हणजेच गावंढळ, खरं तर मूर्ख असे म्हणतात. या श्लोकात आत्मसंतुष्ट म्हणजे आत्मस्वरूपात निमग्न असलेल्या पुरुषाला तो ज्ञानाने कृतकार्य झाल्याने स्वतःसाठी काही करायचे नसते. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शरीर प्राप्त झालेल्या प्रत्येकाला शरीर धर्म हा पाळावाच लागतो, तो कोणालाच चुकत नाही. शरीर धर्मासाठी कर्तव्य करताना विहित म्हणजे प्राप्त कर्तव्य माणसाने चुकू नये, तसेच ते करताना त्यात गुंतूनही जाऊ नये. कर्माचा संग सोडावा, ते निष्कामपणे करावे. जे कर्म केले असता कर्मबंध प्राप्त होत नाही. आत्मसंतुष्ट ज्ञानी लोक अशा प्रकारचेच कर्म करतात. मात्र सामान्य माणूस आपल्या प्रपंचाशी संबंध मानतो. आपली आवड म्हणजे प्रीती, इंद्रियांचे भोग, तसेच स्त्री पुरुष आप्त यांचेशी ठेवतो. अन्नाने तृप्त होतो, धनाने संतुष्ट होतो, परंतु ही त्याची तृप्ती व तुष्टी अगदी क्षणिक असते आणि ती कधीही पूर्ण होणारी नसते. ती कायम टिकतही नाही. माणसाला वस्तूमध्ये वाटणारी प्रीती, होणारी तृप्ती हा केवळ एक भासच आहे. त्या गोष्टी त्याला पुन्हा पुन्हा कराव्याशा वाटतात आणि काही वेळेला त्या वारंवार केल्याने नकोशाही वाटायला लागतात. उदाहरणार्थ, एखादा पदार्थ पोटभर किंवा ओळीने काही दिवस सतत खाल्ला तर मग मात्र त्या माणसाला त्याचा अगदी तिटकारा येतो आणि तो म्हणतो, आता काही दिवस तरी माझ्यासमोर हा पदार्थ तुम्ही आणू नका. म्हणजे लक्षात येईल की आपल्याला एखादी किती जरी आवडती गोष्ट असली तर ती वारंवार खाण्याने किंवा तिचा वारंवार उपभोग घेण्याने त्यातील जे आपल्याला समाधान वाटतं किंवा सुख वाटतं ते नाहीसं होतं. म्हणूनच हे समाधान खरे नसते. मात्र स्वरूपाविषयीची प्रीती, तृप्ती, समाधान हे स्वाभाविक आहे. यामध्ये सत आहे आणि सतमध्ये कधीही अभाव नसतो. प्रापंचिक जीवनात मात्र सतत कोणत्या गोष्टीचा अभाव नेहमीच निर्माण होत असतो आणि म्हणूनच माणूस दुःखी असतो. सुखाचे मूळ कारण निष्कामता आहे. गीतेमध्ये माणसाने स्वार्थ प्रेरित होऊन कर्म करू नये असे वारंवार सांगितले आहे. तसेच ज्ञानी लोकांनी मात्र लोकोद्धारासाठी आणि लोकसंग्रहासाठी कर्माचे आचरण जरूर करावे असेही सांगितले आहे. या श्लोकाचे अर्थाकडे पाहताना आत्मस्वरूपात रममाण झालेल्या पुरुषाला, म्हणजे ज्याला स्वतःचं काही कर्तव्य उरलं नाहीये, तरीसुद्धा त्याने नियतकर्म निष्कामपणे करावे असे भगवंत सांगत आहेत. यासाठी त्यांनी राजा जनकाचे उदाहरण दिले आहे. देखपा जनकाधिक कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. किंवा विशेषे आचरावे लागे संती असेही भगवंत सांगतात. आणि भगवंत स्वतःबद्दल सांगतात, आता आणिकांच्या गोठी कायशा सांगो किरीटी, देखे मीच ये रहाटी वर्तत असे. ते म्हणतात की अरे बाकीच्यांचं कशाला, मी स्वतः आता इथे जन्म घेतलेला आहे, तर ह्या सर्व गोष्टी मी स्वतः आचरण करून तुमच्या पुढे उदाहरण म्हणून ठेवत आहे.
ते पुढे असेही सांगतात की त्यांना काही हवे आहे म्हणून ते धर्माचे आचरण करीत नाहीत, तर केवळ लोकांना आदर्श असावा म्हणून ते कर्माचे आचरण सतत करत असतात. ज्ञानी, संत, साधू, संन्यासी अशा श्रेष्ठ पुरुषांनी स्वतः आचरण करून सामान्य लोकांपुढे एक आदर्श निर्माण करावा व स्वार्थविरहित निष्काम कर्माला महत्त्व द्यावे, हे ज्ञानी लोकांनी विशेषतः समाज धुरीणांनी लक्षात घ्यावे. कारण अशा सिद्ध महापुरुषांची रती म्हणजे आवड, तृप्ती व तुष्टी स्वस्वरूपात विलीन होते, तेव्हा ते विधी निषेधांचे पलीकडे गेलेले असतात. त्यांच्या सर्व क्रिया स्वाभाविक, शास्त्रानुकूल व इतरांसाठी आदर्श अशाच असतात. समर्थांसारख्या ज्ञानी संतांनी किंवा एकनाथांसारख्या संतांनी आपले सर्व आयुष्य लोकोद्धाराचेसाठी धर्माचरण व विहित कर्म करीत व्यतीत केले. श्रीकृष्णासारखा लोकोत्तर अवतारी पुरुष त्याने सुद्धा हेच केले आहे. आत्मरती, आत्मतृप्त, आत्मसंतुष्ट लोक आपल्या ठिकाणी असलेले आत्मतत्व हा देवच आहे व ते आत्मतत्व चैतन्यमय, विद्युन्मय व ज्ञानमय आहे हे जाणतात. त्या एकात्म जीवनाची त्यांना ओढ असते. त्यांना आत्म्याच्या व्यापक स्वरूपाची जाणीव असते. त्यांना कोणतेच कर्तव्य कर्म शिल्लक राहिलेले नसते. म्हणून ते कर्मबंधविरहित होतात व त्यांना अहंकारही नसतो. ते प्रत्येक काम निरहंकारतेने, निष्कामतेने व कर्तव्य तत्परतेने करीत असतात, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे थांबूया.